चाळीतला एरियातला पोरगा जेव्हा काहीतरी करतो ना तेव्हा त्यांच्यासाठी ती कमाल गोष्ट असते आणि भारीच गोष्ट असते. आणि इथली माणसं कशी असतात ना की ते बऱ्याच जण व्यक्त नाही होत असे पटकन, पण त्यांच्या मनात किंवा आत कुठेतरी असतं ते कधीतरी तुम्हाला त्यांच्या डोळ्यातनं कळतं, त्यांच्या बोलण्यातनं कळतं किंवा त्यांच्या एखाद्या पाठीवर हात ठेवण्यातनं पण कळतं. ते असं सगळं स्पष्टपणे नाही बोलत बऱ्याचदा, किंवा प्रत्येकजण आपापल्या संसारात आपल्या कामात बिझी असतो किंवा गडबडीत असतो. पण जेव्हा कधी टी व्हीवर कौतुक होतं किंवा दिसतो मी त्यावेळेला प्रत्येकजण सांगता येऊन आजचं स्किट भारी होता तुझं, आजचा तो पंच काय घेतलाच भावा, काय टायमिंग होतं, हे जेव्हा ऐकतो ना मित्रांमध्ये किंवा खाली नाक्यावरती पोरं बसतात तेव्हा तेव्हा त्या गमती वेगळ्या. आणि त्यांचे म्हणजे मी आहेच, म्हणजे कसं असतं ना, जिथे पिकतं तिथे विकत नाही असं म्हणतात ना, तसं असतं बऱ्याचदा. आपल्याला म्हणजे आपण त्यांच्यातले असतो, आपण त्यांना काही ग्रेट असतो, पण ते आपल्याला काय ए चल भाई तू इथे ये, तू आपला आहेस, तू काय मोठा आहे तिकडे असशील. म्हणजे त्यांचं एक, मला बऱ्याचदा लोक ए बालगंधर्व इकडे असे वगैरे हाक मारायचे पोरं, हे त्यांना असं वाटायचं नाटकात काम करतो म्हणजे हा काय बालगंधर्व लेवलचं काम करतो वगैरे असं. तर ते असे पोरांची मजा मस्ती असायची. पण त्यांना एक वेगळी क्रेज होती पहिल्यापासून ह्या शोबद्दल. ते नेहमी हे सई खरंच असतात का ते सई मॅम तिथे, किंवा ते तुझ्याशी बोलतात का वगैरे, त्यांना ना ती क्युरियोसिटी असते की काय तिथे असतं वातावरण किंवा तिथली माणसं कशी आहेत काय आहेत, की भाई तो गौरव मोरे भाई आपल्या पवईत राहतो काय काय बोलतो, यायला जाव्या नाही एकदा या घरी वगैरे, ते त्यांच्या झोनला असतात. तर त्यांना ते कौतुक असतं आणि ते नेहमी असं बूस्ट करतात. आणि एरियात म्हटलं की मग पोरं कुठे पण कसलो की तरी हाक मारणार, काय बने आज इकडे कुठे, आई आमचा पण दिन बने आज वगैरे, त्यांचं हे काय ना काहीतरी असतं. सो हे प्रेम आहे त्या एरियाचं, त्या चाळीतल्या लोकांचं. सो त्यामुळेच कुठेतरी एक ऊर्जा आहे ते काम करताना, की त्यांचं ते प्रेम घेऊन दरवेळेला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. सो थँक्यू सो मच सगळ्यांना.